पूर्ण वेळ गुंतवणूक विषयीच्या सेवा आणि सल्ला किंवा माहिती लोकांना देण्याचं काम गेली 25 वर्ष, आता हे 25वे वर्ष आहे. $1,000,000 राऊंड MDRT क्लब मेंबरशिप म्हणतात त्याला. तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळवणारा मी पहिला माणूस ठरलो, पहिला विमा प्रतिनिधी ठरलो. आणि या प्रोसेसमध्ये त्यातले कित्येक लोक सुरुवात केल्यापासून ज्याला आपण काही व्यवसायामध्ये करोडपती किंवा कोट्याधीश वगैरे असं म्हणतात, असे त्यांनी अगदी छोटीशी सुरुवात करून आज त्यांचे पोर्टफोलिओज कोटी 1 कोटीच्या वर क्रॉस झालेले आहेत. नमस्कार आणि सुप्रभात. माझा जन्म कुडाळपासून अगदी जवळच्या 6-7 किलोमीटर असलेल्या सोनवडे तर्फ हवेली नावाच्या गावात झाला आणि प्राथमिक शिक्षणही माझं तिथेच झालं, तिथल्याच शाळेमध्ये झालं. माझ्या घरापासून माझं हायस्कूलचं शिक्षण सरंबळला झालं. तिथे हायस्कूलची अन्य कुठे सोय नव्हती, तेच जवळचं होतं. आणि त्यानंतर ज्युनियर कॉलेजसाठी मी सोनवडे ते कुडाळ 2 वर्ष चालत यायचं, 6-7 किलोमीटर, परत 6-7 किलोमीटर चालत जायचं. असा माझा 12वी पर्यंतचा शैक्षणिक प्रवास झाला. आणि मग कॉलेजसुद्धा आपल्या भागामध्ये त्यावेळी इथे कुठे नव्हतं. कॉलेजसाठी मला सावंतवाडीला जावं लागलं आणि मी सावंतवाडीला 3 वर्ष माझं पदवीपर्यंतचं, कॉमर्सच्या पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. आणि नोकरीसाठी प्रयत्न केल्यानंतर मला सर्वसाधारणपणे नोकरीसाठी लोकांना ज्या अडचणी येतात, बराच वेळ इकडे तिकडे प्रयत्न करावे लागतात, असं काही सुदैवाने मला करावं लागलं नाही. जिथे इंटरव्ह्यू किंवा ज्या परीक्षा मी दिल्या त्यामध्ये पास होत गेलो आणि पटापट मला नोकऱ्या मिळत गेल्या. अगदी सुरुवातीला मी PWDमध्ये होतो. PWDमध्ये एक 8-9 महिने काम केल्यानंतर महाराष्ट्र शासनाचं एक ॲनिमल हजबंड्री म्हणून डिपार्टमेंट आहे, तिथे 7-8 महिने होतो. त्याचबरोबरीने बँकिंगच्या परीक्षा मी दिल्या होत्या आणि त्या काळामध्ये 2 प्रकारच्या परीक्षा व्हायच्या. स्टेट बँकेसाठी एक परीक्षा व्हायची आणि अन्य नॅशनलाइज बँकांसाठी एक परीक्षा व्हायची. दोन्ही परीक्षा दिल्या होत्या. लागोपाठ दोन्ही परीक्षामध्ये पास झालो आणि सुरुवातीला मी सिंडिकेट बँकेत गेलो. एक 8-9 महिने सिंडिकेट बँक वेंगुर्ला शाखेमध्ये मी नोकरी केल्यानंतर स्टेट बँकमध्ये माझं सिलेक्शन झालं. स्टेट बँकमध्ये मात्र मी माझी नोकरी सोडण्याची तीही नोकरीसुद्धा सोडण्याची इच्छा पहिल्या 4-6 महिन्यापासूनच माझ्या मनामध्ये होती. पण या ना त्या कारणाने मी 15-16 वर्ष स्टेट बँकेत मग काढली. आणि स्टेट बँकेत असतानासुद्धा मी 2-3 वेळा तीही नोकरी सोडायचे प्रयत्न केले म्हणा किंवा विचार केला म्हणा. एकदाचा माझा एक विचार, माझे स्टेट बँकेतलेच एक सहकारी जे आता अत्यंत प्रथितयश वकील आहेत, त्यांनी मला जबरदस्तीने माझा सगळा विचार रद्द करायला लावला. नंतर काही कारणाने ते सगळं पुढे ढकलत गेलं. पण 2001 साली मात्र जेव्हा बँकिंग इंडस्ट्रीमधली पहिली VRS किंवा स्वेच्छानिवृत्ती योजना आपल्याकडे सुरू झाली, त्यावेळी मी अगदी निश्चितपणे विचार करून किंवा माझ्या त्यावेळच्या काही मित्रांच्या मते किंवा अजूनही माझ्याबरोबर काम केलेले काही लोक म्हणतात, विचार करून नाही अविचाराने नोकरी सोडायचा निर्णय मी त्यावेळी घेतला आणि स्टेट बँकेतून मी बाहेर पडलो. त्याच्यामागे कारण असं होतं की अगदी पहिल्या काही महिन्यापासूनच मला असं जाणवायला लागलेलं होतं की हा काही माझा प्रांत नाही, मला याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायची गरज आहे, जे मला आतून स्वस्थ बसू देत नाही आहे. मला सतत एक प्रकारची अशी जाणीव होत राहते की असा विचार येत राहतो की आपण आपल्या पोटेन्शियलचा, आपण जे करू इच्छितो त्याच्याशी सुसंगत, अगदी मनाला आवडेल पटेल अशा काही गोष्टी करण्यासारखी संधी मला इथे मिळत नाही आहे. मग 2001 साली VRS यायच्या आधी मी काही एक आडाखे बांधून ठेवले होते की अशा प्रकारच्या गोष्टी येतील आणि असं घडलं तर मी ही बँकेची नोकरी सोडेन आणि मला काही गोष्टी स्वतंत्ररित्या करायच्या आहेत, आवडीप्रमाणे काम करायचं आहे, मनाप्रमाणे काम करायचं आहे, ते मी करेन. पण जेव्हा प्रत्यक्ष योजना आली तेव्हा ती काही मी घालून ठेवलेल्या गणिताप्रमाणे नव्हती. यावेळी माझा निर्णय पक्का करण्यासाठी, माझ्या निर्णयाला मूर्त स्वरूप देण्यासाठी मला माझ्या पत्नीने मदत केली. किंबहुना तिने मला प्रवृत्त केलं असं म्हणायला हरकत नाही. तिने मला त्यावेळी असं सांगितलं की तुला जर आयुष्यामध्ये स्वतःहून काही करायचं असेल तर कसल्याही प्रकारचा धोका न पत्करता मी करणार असं शक्यच होणार नाही, त्या दिवसाची वाट बघत राहू नको.
जी काही परिस्थिती समोर येईल त्या येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायला मी समर्थ आहे. माझ्या भरोशावर तुला जर काही करायचं आहे तर तू नोकरी सोड. आणि या एका आश्वासनाच्या बळावर आणि माझ्या आंतरिक काही इंट्युशन ज्याला आपण म्हणतो, त्या इंट्युशनच्या बळावरती मी त्यावेळी 2001 साली नोकरी सोडली आणि त्याच्यानंतर जवळपास आता 25 वर्ष मला माझ्या व्यवसायामध्ये पूर्ण होतील. पूर्ण वेळ गुंतवणूक विषयीच्या सेवा आणि सल्ला किंवा माहिती लोकांना देण्याचं काम गेली 25 वर्ष, आता हे 25वे वर्ष आहे मी करतोय. तर या पद्धतीने मी इथेपर्यंत आलो. शालेय जीवनामध्ये प्राथमिक, हायस्कूल, ज्युनियर कॉलेज किंवा कॉलेज जीवनामध्ये मी काही फार हुशार विद्यार्थी वगैरे असा नव्हतो. अगदी प्राथमिक आणि हायस्कूलपर्यंत माझा 1-2 पहिला नंबर वगैरे असायचा, पण ते शाळाही लहान होत्या, गावातल्या होत्या. जसजसा मी थोडासा मोठ्या क्षेत्रामध्ये आलो, मोठ्या शाळा, मोठी स्पर्धा, अनेक हुशार मुलं, तिथे तिथे मग माझं काही टॉपमध्ये वगैरे नंबर नसायचा. पण मला शालेय जीवनामध्ये सुद्धा आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये सुद्धा किंवा त्यानंतर सुद्धा कायमच वाचनाची सतत आवड होती. आणि हे वाचन जास्त करून सुरुवातीला कथा कादंबऱ्या वाचल्या, पण नंतर नंतर हे वाचन थोडंसं वैचारिक स्वरूपाचं, ज्याच्यामध्ये इतिहास, तत्त्वज्ञान आणि बँकेत नोकरीला लागल्यानंतर आर्थिक विषयांची ओळख झाली आणि तिथपासून मग आर्थिक विषयाशी संबंधित जे काही वाचन असेल ते सुद्धा मी सातत्याने करत असो. त्याच्यासाठी वेगवेगळी मॅगझिन्स, पुस्तकं, तेव्हा मोबाईल, गुगल आणि यूट्यूब वगैरे ही साधनं नव्हती. मॅगझिन्स, पुस्तकं, वर्तमानपत्र, म्हणजे एकेकाळी मी 4, 5, 6 वर्तमानपत्र दररोज घेत असे आणि त्यातली बहुतेक वर्तमानपत्र, त्यातला जो माझ्या आवडीचा भाग आहे, माझ्या विषयाशी संबंधित भाग आहे, माझ्या विषयाच्या अनुषंगाने येणाऱ्या अन्य विषयांच्या संदर्भात जी काही माहिती येत असेल ती मी वाचत असे आणि एकाच प्रकारची नाही, वेगवेगळ्या प्रकारची. असं करता करता 1992च्या सुमारास एक अशी घटना घडली. काही लोकांना जे शेअर बाजाराशी निगडीत आहेत त्यांना माहीत असेल की ज्याला बिग बुल म्हणतात. 1992 हे हर्षद मेहताचे दिवस होते आणि त्या काळात हर्षद मेहता मार्केटमध्ये बिग बुल म्हणून प्रसिद्ध होता आणि त्याचे शेअर्स वगैरे खूप प्रचंड दराने वाढत होते आणि त्याचंच एक नाव होतं. त्याच्यावर मला वाटतं सिनेमा वगैरे पण निघालेला आहे, काही लोकांनी बघितलेला असेल. मी बँकेत असताना मला माझ्या एका सिनियर सहकार्याने स्टेट बँकेचा एक शेअर घेऊन दिला होता. त्याने अगदी आग्रह करून मला घ्यायला लावला होता. कारण तू बॅचलर आहेस, तुला काय खर्च नाही, पगार काय करतो, स्टेट बँकेचे काही शेअर्स घेऊन ठेव. त्यांना त्यावेळी राईट्स इश्यूमध्ये ते शेअर्स मिळाले होते. पण पगारच एका महिन्याचा होता 842 रुपये आणि एका शेअरची किंमत होती 170 रुपये. 842 रुपये पगार असलेला माणूस आपले सगळे खर्च भागवून, घरी माझी आई होती, छोटा भाऊ होता, ह्यांना लागणाऱ्या खर्चाची सोय करून माझ्याकडे कितीचे पैसे शिल्लक राहणार होते. तरी मी कसंही करून एक शेअर तो विकत घेतला आणि मला काही फारसं कळत नव्हतं. मी ते सर्टिफिकेट कुठेतरी ठेवलं आणि नंतर मी विसरून गेलो आणि 92 मध्ये त्या शेअरचा भाव मला कळलं 19,000 रुपये झाला. आणि तेव्हा ही बातमी फक्त पेपरमधून कळायची, बाकी काही मार्ग नव्हता. 19,000 झाल्यानंतर मी तो विकायचं ठरवलं आणि माझ्या एका मित्राच्या करवी मी तो विकला. सगळं होऊन तो विकून माझ्या हातात पैसे येईपर्यंत मला 11-12 हजार रुपये त्याचे मिळाले, जो काही दर त्याचा कमी झाला वगैरे असं सगळं होऊन. आणि इथून माझा इंटरेस्ट आणखी वाढला की हे 170 रुपयाचे 4-5 वर्षामध्ये 19,000 रुपये कसे होतात, हे कसं घडतं. एक थोडीफार कॉमर्सची पदवी असल्यामुळे शेअर्सचे व्यवहार, अकाउंटिंग, कंपनी अकाउंट्स हे थोडं माहिती होतं, पण प्रॅक्टिकली कसं घडतं हे माहीत नव्हतं. हा अनुभव स्वतः घेतल्यानंतर मी हळूहळू स्वतःहून काही गुंतवणुका करायला सुरुवात केली आणि हे कुठेतरी मनात होतंच. साधारणपणे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 2001 मध्ये मी स्टेट बँकेची नोकरी सोडली आणि बाहेर येऊन मी स्वतंत्रपणे काही काम करायचा निर्णय तर घेतलाच होता. काय करावं असा
विचार मी करत होतो आणि माझ्यासमोर वेगवेगळे पर्याय होते. मला एक का कोणास ठाऊक पण असा एक आत्मविश्वास होता की आपण कोणतीही गोष्ट करू शकतो आणि कसल्याही प्रकारच्या कष्टाला, मग ते शारीरिक कष्ट असतील, बौद्धिक असेल, अभ्यास करणं असेल किंवा अन्य कोणते कामासाठी वेळ देणं असेल, दुसऱ्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या बाजूला ठेवून आपलं जे उद्दिष्ट आहे किंवा इप्सित काम आहे किंवा आपण हातात घेतलेलं जे काम आहे त्याला जास्तीत जास्त वेळ देण्याची आणि त्यासाठी वाटेल ते परिश्रम करण्याची मानसिक तयारी माझी होतीच. पण तरीही मी काही लोकांचा सल्ला घेतला की ज्यांना मी या प्रकारचा म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये आधीपासून असलेले काही लोक होते जे माझे परिचित होते, माझे हितचिंतक होते, त्यांनाही विचारलं आणि मग मी हळूहळू गुंतवणूक हाच माझ्या कामाचा भाग राहील, याच विषयामध्ये आपण काम करायचं असं ठरवून त्याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली. सुरुवात इन्शुरन्सपासून केली आणि पहिल्या 1-2 वर्षामध्येच मला इतकं उत्तम यश इन्शुरन्सच्या व्यवसायामध्ये सुद्धा मिळालं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये LICच्या ब्रँचेस सुरू होऊन 2001 पर्यंत तोपर्यंत एकही मनुष्य इन्शुरन्समधला जो सर्वोच्च बहुमान असतो $1 मिलियन राऊंड MDRT क्लब मेंबरशिप म्हणतात त्याला, तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळवणारा मी पहिला माणूस ठरलो, पहिला विमा प्रतिनिधी ठरलो. आणि त्यानंतर मी जनरल इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, शेअर्स, हाऊसिंग फायनान्स सगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये सेवा द्यायला सुरुवात केली आणि ते सगळंच काम हळूहळू अतिशय चांगल्या प्रकारे वाढत गेलं आणि आज तर ते अगदी म्हणजे काय आपण म्हणू त्याला, एखाद्या व्यवसायामध्ये जे चांगल्या प्रतीचं यश असतं अशा प्रकारचं यश मला या सगळ्या याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या कामामध्ये मिळालेलं आहे. 2001ला जेव्हा मी बँकेतून बाहेर पडलो तेव्हा माझी मुलं खूप लहान होती आणि सुरुवातीला काही काळ मला फार कठीणही गेला की हे सगळंच ज्या पद्धतीने मी आता सांगतोय की मी बँक सोडली आणि असं मला यश मिळालं, इतकं सोपं आणि इतकं सरळ ते घडलं नाही. सुरुवातीचा काळ काही महिने तर अत्यंत कठीण होते. मला काही वेळ मी चुकलो की काय, माझा निर्णय चुकलो की काय अशा शंका पण कधी यायच्या आणि मुलांकडे बघून मला फार काळजी वाटायची की आपण हा जो निर्णय घेतलाय आपल्या मनाप्रमाणे करण्यासाठीचा, आपली हौस म्हणा, आवड म्हणा पूर्ण करण्यासाठीचा, त्यात मी नाही यशस्वी झालो तर माझ्या मुलांच्या भवितव्याचं काय होईल ह्याची काळजी माझ्या मनाला फार टोचणी लावून जायची. पत्नी मला सतत धीर देत असे, पण त्याही काळात आमचे फॅमिली डॉक्टर, ज्यांचा उल्लेख मला करायला काहीच हरकत नाही, डॉक्टर R.R. जोशी, त्यांचा मी सल्ला घेतला आणि त्यांनी मला फार चांगल्या प्रकारे जे थोडीशी मनामध्ये चलबिचल किंवा शंका की भीती, धास्ती अशा सगळ्या भावना सातत्याने यायच्या आणि त्याचा आरोग्यावरही काही परिणाम होऊ शकेल अशी भीती वाटायची, ती सगळी बाजू माझी डॉक्टरनी अतिशय उत्तम प्रकारे मला सल्ला सहकार्य करून एक भीती होती ती दूर केली मनातली आणि एक प्रकारचा आत्मविश्वास दिला की तुम्ही हे करू शकता. आणि डॉक्टरांसारखेच मी आणखी ज्या 1-2 माणसांचा सल्ला घेतला त्याच्यामध्ये माझे CA सुनील सौदागर जे आपल्या सगळ्यांना परिचित आहेत आणि बहुतांशी लोकांनी म्हणजे माझ्या बरोबरच्या बँकेतल्या सहकाऱ्यांनी किंवा अन्य लोकांनी सुद्धा माझा हा निर्णय काही त्यांना पटला नव्हता. पण एक डॉक्टर नंदन सामंत होते, त्यांनी मात्र माझ्या या निर्णयाचं स्वागत केलं होतं आणि का कोणास ठाऊक त्यांनाही खात्री होती किंवा एक प्रकारचं त्यांनाही विश्वास वाटत होता की मी स्वतंत्ररित्या काहीतरी करू शकतो. त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, तू घेतोस तो निर्णय बरोबर आहे आणि तू हे करू शकतोस, योग्य मार्गाने जाणं फक्त आवश्यक आहे. तर ते हे सगळ्या गोष्टी, या सगळ्या लोकांचे सल्ले लक्षात घेऊन मी मार्गक्रमण सुरू केली आणि ते पुढच्या सगळ्या गोष्टी फार चांगल्या प्रकारे घडल्या. या दरम्यान माझी मुलं मोठी होत होती आणि त्यांना भविष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं, चांगल्या प्रकारचं संस्कार मिळावे, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा याच बरोबरीने माझ्या डोक्यामध्ये होत्या. आणि मगाशी मी सांगितलं मला वाचनाची आवड होती. वाचन,
चांगलं संगीत ऐकणे, चांगल्या गोष्टी पाहणे, तुमचं शिल्पकला, चित्रकला अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत. त्यांचा आस्वाद जिथे कुठे प्रदर्शन असेल तिथे घेणे, या गोष्टींची मलाही आवड होती आणि ही आवड मी हळूहळू माझ्या दोन्ही मुलांच्यामध्ये रुजवली आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांनाही फार चांगली वाचनाची आवड निर्माण झाली. आणि कदाचित तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल, आजपर्यंत मी आमच्या घरामध्ये टी व्ही विकत घेतलेला नाही. म्हणजे लहानपणापासून माझ्या मुलांनी टी व्ही बघितलेला नाही. मी आयुष्यात टी व्ही बघितला, दुसऱ्यांच्या घरात बघितला, पण मी आमच्या घरामध्ये कधीही टी व्ही घेतला नाही. जो काही वेळ असेल तो विविध प्रकारचं साहित्य वाचनामध्ये, एकमेकांशी गप्पा करण्यामध्ये, पुस्तक प्रदर्शनं, चित्रकला प्रदर्शनं किंवा अशा काही गोष्टी सातत्याने बघणे, त्याच्यासाठी वेळ देणे याच्यामध्ये घालवला. आणि त्याचे परिणाम असे झाले, त्याचे असतील किंवा अन्य काही कारणं असतील, पण घडलं ते असं की मुलांना वाचनाची आवड लागली आणि त्यामुळे मुलांनी बऱ्याच प्रकारच्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा सगळ्यामध्ये अतिशय चांगलं यश मिळवलं. अभ्यासामध्ये सुद्धा ती कायम चांगल्या मार्कांनी पास होत गेली. आणि माझी मुलगी UPSCमध्ये 2 वेळा तिने UPSC क्लिअर केली आणि आता सध्या ती मुंबईला डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स म्हणून काम करते. मुलाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भोपाळला तो होता. तिथे त्याने 5 वर्षाचा MS फिजिक्समध्ये रिसर्च बेस्ड कोर्स पूर्ण केला. त्याच्याबरोबर काही IT क्षेत्रातल्या गोष्टी पण शिकला आणि आता तो ज्याला हल्ली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण म्हणतो AI, त्या AI रिलेटेड त्याच्या आवडीचं आणि त्याला ज्याच्यामध्ये आपण करिअर करावं असं वाटतं अशा प्रकारचं काम तो करतो. आणि ती दोघंही आपापल्या दृष्टीने आपापल्या आयुष्यामध्ये योग्य मार्गावरती आहेत. आणि अजूनही त्यांच्या या वाचन, संगीत अशा चांगल्या गोष्टी ऐकण्या बघण्याची जी आवड आहे किंवा तो जो संस्कार त्यांच्यावरती झालेला आहे तो अजूनही टिकून आहे. आपापल्या परीने ते करत असतात. माझ्या पत्नीने सुद्धा मग 2017 साली नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ ती आता म्हणजे ती नोकरी सोडण्याचं तिचं कारणही तसंच, काही तात्कालिक कारणं होती, काही तिलाही फारशी नोकरी सातत्याने करण्याची आवड नव्हती. माझ्या आईचं आजारपण आणि मुलांकडे लक्ष देता यावा, आपण निव्वळ नोकरीपाठी, निव्वळ अर्थार्जनाच्या कामापाठी सगळाच वेळ देतो आहोत आणि त्या दृष्टीने त्यामुळे किंवा त्या कारणामुळे आपल्या मुलांना आपण जितका वेळ द्यायला पाहिजे तितका वेळ देता येत नाही अशी खंत तिच्याही मनात होती. म्हणून तिने त्यावेळी नोकरी सोडली आणि ती पूर्ण वेळ घरी राहून तीही स्वतः अशाच प्रकारच्या गोष्टीमध्ये आनंद घेणारी असल्यामुळे तिच्या नोकरी सोडण्यामध्ये किंवा पगार मिळत नाही किंवा पैसे आपल्याला कमी मिळतात याची कसली तिला नाही, आम्हाला नाही, कोणालाच त्याची खंत काही वाटली नाही. जवळपास 20-25 वर्ष आता मी स्वतंत्रपणे हे गुंतवणूक सेवा किंवा गुंतवणूक सल्ला या क्षेत्रामध्ये काम करतोय त्याला झाली. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आणि वेगवेगळ्या अंगाने या विषयाचा अभ्यास झाल्यानंतर मला असं जाणवतं, लोकांकडे बचत करण्यासारखे पैसे उपलब्ध असतात, परंतु ज्याला आपण आर्थिक साक्षरता म्हणतो ती आर्थिक साक्षरता अजूनही, म्हणजे मी सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली, पण 25 वर्षानंतर सुद्धा माझं हे मत आहे की अजूनही आर्थिक साक्षरतेचं प्रमाण अत्यंत कमी आहे. आर्थिक साक्षरतेसाठी सरकारकडूनही फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात. RBIने त्याच्यासाठी खास डिपार्टमेंट तयार केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातींच्या माध्यमातून सरकार लोकांना फसवणुकीपासून कसं आपलं स्वतःचा बचाव करावा त्याचं मार्गदर्शन करत असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना प्रसारित करत असतं. पण तरी लाखो करोडो रुपयांची फसवणूक सातत्याने लोकांची वेगवेगळ्या माध्यमातून होत असते आणि लोक काही आकर्षणांना बळी पडून सुद्धा आपली स्वतःची फसवणूक करून घेत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडून त्या सगळ्या चुका होतात. त्या चुकामागे मला जाणवलेलं एक कारण असं आहे की लोकांना प्रचलित व्याजदर ज्या ठिकाणी मिळतात त्याच्यापेक्षा जास्त दराने उत्पन्न मिळवायची गरजही आहे आणि आवडही असते. पण ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट रेग्युलेटेड, शासन मान्य
अगदी विनासायास चांगल्या प्रकारचं अपेक्षित प्रकारचं उत्पन्न मिळवावं कसं, आणि विनासायास म्हणजे अक्षरशः विनासायास पैसे गुंतवा, म्हणजे जसं ते कुठल्या तरी मोटरसायकलची जाहिरात होती, फिल इट फॉरगेट इट, त्या प्रकारे गुंतवा आणि विसरून जा आणि तुमचे पैसे वाढायचं काम निश्चितपणे आपोआप घडत जाईल. अशा प्रकारचे सगळे सरकारमान्य मार्ग उपलब्ध असताना सुद्धा त्या मार्गाने न जाता लोक वेगवेगळ्या प्रकारच्या आमिषाला बळी पडून आपलं स्वतःचं नुकसान करून घेत असतात किंवा कमी दराच्या गुंतवणुकामध्ये अडकून पडलेले असतात. याच्यासाठी आर्थिक साक्षरतेवरती मी एक 2-3 तासाच्या व्याख्यानाचा कार्यक्रम स्वतः मी करत असतो आणि आतापर्यंत असे 60-70 कार्यक्रम मी वेगवेगळ्या ठिकाणी केलेले आहेत. वेगवेगळ्या क्लब्समध्ये, असोसिएशन्ससाठी, शाळा कॉलेजमधून, काही संस्थांमधून. पण याच्यातही माझा अनुभव असा आहे की मी कित्येक लोकांना अगदी वारंवार विनंती करून त्यांच्या मागे लागून वाटलं तर म्हणूया मी आग्रह करत असतो की तुम्ही एक 25-30 लोक कुठेतरी एकत्र बसा. आम्ही या सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तररित्या सांगतो, मोफत सांगतो. तुम्हाला कसल्याही प्रकारचा खर्च करायचा नाही, याच्यासाठी कसले पैसे द्यायचे नाही आहेत, तुमच्यावर कसल्याही प्रकारचं बंधन नाही. मी कसल्याही प्रकारचे फॉर्म घेऊन सोबत येत नाही की आता तुम्हाला तुमच्यासमोर मी 3 तास बोललो, आता हे 5-5 हजार, 50-50 हजार, 1 लाख गुंतवा, काय करा. मी तुमच्या घरी येत नाही, ऑफिसमध्ये येत नाही, तुम्हाला फोन करून त्रास देत नाही, काहीही आम्ही कसल्याही प्रकारचा आग्रह करत नाही. हे फक्त नॉलेज शेअरिंग सेशन असतं. पण त्याला सुद्धा एक कार्यक्रम ठरवायला कधी कधी 3-3, 4-4 वर्षाचा वेळ जातो आणि माणसं अगदी फार खूपच प्रयत्नपूर्वक मग त्यांना तयार करावं लागतं. क्वचित कुठेतरी एखाद्या ठिकाणी अगदी सहज हे काम होतं जिथे कोणीतरी एक लीड घेणारी व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीच्या शब्दाखातर मग बाकीची सगळी माणसं तिथे जमतात. गेल्या 25 वर्षामध्ये अशा प्रकारचे 50-60 कार्यक्रम जे मी केले, ह्या कार्यक्रमांचा अनुभव अतिशय चांगला आहे आणि तो झाल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया फार चांगल्या येतात आणि त्यानंतर मग कधीतरी त्यातली काही एखाद दुसरा तिसरा व्यक्ती गुंतवणुकीसाठी माझ्याकडे येतो. पण आम्ही काही स्वतःहून त्यांना कोणाला नंतर गुंतवणूक करण्यासाठी आग्रह करत नाही किंवा अमक्याच योजनेमध्ये आमच्याकडे जेवढे पैसे गुंतवा वगैरे असं काही करत नाही. आर्थिक साक्षरते इतकाच आणखी एक आपल्याला महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे आर्थिक फसवणुका. याला सुद्धा लोक बळी पडतात. त्याचं कारण लोकांच्या मनामध्ये कुठेतरी अशा प्रकारचं एक लालच असते किंवा हे अगदी सगळं सोपं आहे आणि आपल्याला काहीच करायला नको आणि सहज मार्गाने इतके पैसे कमी वेळात फार मोठा फायदा मिळतो, अशा गोष्टींना लोक बळी पडतात. काही वेळा खरोखरच अगदीच काही म्हणजे इतक्या हुशारीने त्यांची फसवणूक केली जाते की सहजासहजी त्याच्यातून बचाव करणं जरा कठीणच असतं. अशाही काही केसेस आहेत. पण ह्या सगळ्यातून आर्थिक साक्षरते इतकाच आर्थिक साक्षरतेचा उपयोग करून स्वतःच्या गुंतवणुका चांगल्या प्रकारे करणे ही एक बाजू आहे आणि आर्थिक फसवणुकांना बळी पडू नये म्हणून काय करावं लागतं, कोणती खबरदारी घ्यावी लागते, कोणती सावधगिरी बाळगावी लागते, ह्याही काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तर त्यासुद्धा आम्ही अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून लोकांना सांगत असतो. माझ्या गुंतवणूकदारांचा एक व्हॉट्सअप ग्रुप मी तयार केलेले आहेत आणि सातत्याने त्याच्यावर अशा प्रकारची माहिती मी प्रसारित करत असतो आणि अशा प्रकारे गेली 25 वर्ष हे काम याला आपण व्यवसाय असं म्हणता येईल. पण अगदी खरं माझ्या मनातलं सांगायचं तर मी कधीही आयुष्यामध्ये ह्या माझ्या कामाकडे हा माझा व्यवसाय किंवा प्रोफेशन म्हणून बघितलेलंच नाही. व्यवसाय म्हटला की तिथे स्वतःचा फायदा अपेक्षित आहे, व्यवसायातली वृद्धी येणं केणं प्रकारणं होणं अपेक्षित आहे. पण या गोष्टी मी कधीही विचारात घेतलेल्या नाहीत. हा एक लोकांपर्यंत या विषयातलं सत्य पोचवण्याचा एक मला उपलब्ध झालेला, मला आवडणारा, मला जमणारा मार्ग आहे. माझ्या कुवतीनुसार जितकं शक्य होईल तितकं जास्तीत जास्त या बाबतीतलं सत्य किंवा या बाबतीतल्या योग्य गोष्टी लोकांपर्यंत आपण कशा पोचवू शकतो आणि त्या प्रोसेसचा आनंद कसा घेऊ शकतो, याच्यासाठीच मी ही गोष्ट गेली 25 वर्ष केली. त्यात माझ्या ग्राहकांच्या सहकार्यामुळे आणि सुहृदांच्या आशीर्वादामुळे मला यश मिळत गेलं.
जे मिळालं त्याच्यामध्ये मी अत्यंत समाधानी आहे. मी कसल्याही प्रकारच्या टार्गेट्सचा आयुष्यामध्ये कधीही विचार केलेला नाही, तो करतही नाही. त्यामुळे ज्या गोष्टी मला मांडायच्या असतात, माझ्याकडे येणाऱ्या व्यक्तीला जे स्पष्ट आणि खरं सत्य सांगायचं असतं ते मी सांगून मोकळा होतो. त्याच्यावर जो काही निर्णय त्याने घ्यायचा आहे तो त्याने घ्यायचा आहे. माझा कसलाच आग्रह त्या बाबतीत मी कधी ठेवत नाही. अशा पद्धतीने हे काम जवळपास गेली आता हे 25वं वर्ष आहे मी करतो आहे. माझे ग्राहक जसे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, तसे काही गोवा, काही पुणे, कोल्हापूर, मुंबई अशा ठिकाणी आहेत. ज्या काही व्यक्ती काही काळ सिंधुदुर्गमध्ये इथे कुठे होत्या आणि कधीतरी माझ्याशी त्या जोडल्या गेल्या, ते इथून बाहेर गेल्यानंतरसुद्धा त्यातल्या बऱ्याच लोकांनी अगदी फार दूरवरच्या अंतरावर असूनसुद्धा त्यांनी त्यांच्या गुंतवणुकीसंदर्भातल्या काही सेवा माझ्याकडून घेणं सुरू ठेवलेलं आहे. बऱ्याच लोकांना त्यांनी त्यांचा गुंतवणूक प्रवास सुरू केल्यापासून 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष माझ्यासोबत आहेत. असेही माझे अनेक ग्राहक आहेत आणि या प्रोसेसमध्ये त्यातले कित्येक लोक सुरुवात केल्यापासून ज्याला आपण काही व्यवसायामध्ये करोडपती किंवा कोट्याधीश वगैरे असं म्हणतात, असे त्यांनी अगदी छोटीशी सुरुवात करून आज त्यांचे पोर्टफोलिओज 1 कोटीच्या वर क्रॉस झालेले आहेत असे आहेत. या सगळ्यांना 1 कोटी त्यांचं पोर्टफोलिओ व्हॅल्यू झाल्यानंतर मी एक मेसेज पाठवतो आणि त्याच्यामध्ये त्यांना एक संदेश म्हणा किंवा अभिनंदन तर करतो, पण त्याच्याबरोबर एक गोष्ट मी त्यांना तिथे कळवत असतो, सांगत असतो की हा एफर्टलेस वे ऑफ क्रिएटिंग वेल्थ, एफर्टलेस वे ऑफ मॅनेजिंग युअर वेल्थ आणि एफर्टलेस वे ऑफ एन्जॉईंग युअर वेल्थ. इतका सिंपल, साधा, एक 2-3 गोष्टी फक्त, आणि त्यासुद्धा कसल्याही प्रकारच्या तांत्रिक ज्ञानाशी निगडीत नसून व्यक्तीच्या स्वभावाशी निगडीत आहेत. या स्वभावाशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या जर गोष्टी आपण योग्य प्रकारे वापरल्या तर कसल्याही प्रकारचं काही लोक असं सांगतात की नाही आम्हाला त्यातलं काही कळत नाही म्हणून आम्ही ते करत नाही. त्यातलं आपल्याला काही कळायची गरजसुद्धा नाही आहे. इतका सोपा हा मार्ग आहे. फक्त आपल्याला काय कळायला पाहिजे ते स्वतःबद्दल जास्तीत जास्त कळायला पाहिजे. काही लोक म्हणतात आम्ही अभ्यास करतो, आम्ही हे बघतो, ते बघतो, वेगवेगळ्या माध्यमामधून, मग तो प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सतत माहिती मिळवत असतो. इकडे हे ऐकलं, तिकडे ते ऐकलं. अशा लोकांना माझा एक सल्ला, सूचना किंवा मला पटलेलं मत मी सांगत असतो. त्यांना पटलंच पाहिजे असं नाही, पण हा एक व्ह्यू आहे, ही एक बाजू आहे, हा एक पक्ष आहे. विचार करून बघावा, पटला तर ठीक आहे. कुठल्याही प्रकारचा सल्ला हा कधीही जाहीररित्या दिला जात नाही. मग तो कायदेशीर सल्ला असेल, वैद्यकीय सल्ला असेल, शैक्षणिक सल्ला असेल, सल्ला हा नेहमी एकाच एक अशाच पद्धतीने दिला जातो. जी जगजाहीर दिली जाते ती फक्त माहिती असते आणि सगळी ऐकलेली वाचलेली माहिती आपल्याला जशास तशी लागू असते किंवा आपल्या उपयोगाची असतेच असते प्रत्येक वेळी असं म्हणता येत नाही. त्या माहितीच्या आधारे अधिक चौकशी करून आपल्याला आपल्यासाठी योग्य असा सल्ला घ्यावा लागतो आणि असा सल्लागार शोधून काढावा लागतो. हा गुंतवणूक क्षेत्रातला सल्ला सोडून अन्य सगळ्या बाबतीतल्या गोष्टी लोक शोधून काढतात. आपल्याला जे हवं आहे ते, आपल्याला चांगलं खायला कुठे मिळतं, चांगले कपडे कुठे मिळतात, चांगले दागिने कुठे मिळतात, चांगली राहायची सोय कुठे आहे, चांगलं फिरायचं ठिकाण कुठे आहे, हे सगळं माणसं शोधून काढतात. आणि ते मिळत नाही असं होत नाही शोधल्यानंतर. असा आपल्याला योग्य सल्ला या क्षेत्रातला कुठे मिळेल हे शोधून काढायला सुद्धा थोडासा वेळ, थोडी मेहनत करायला हरकत नाही. कारण त्याच्यावरती आपला फार मोठा फायदा अवलंबून असतो किंवा आपण फार मोठ्या फसवणुकीपासून वाचण्याची ती एक पहिली पायरी असते. तर हा जो गुंतवणुकीच्या बाबतीतला विनासायास एफर्टलेस वे ऑफ क्रिएटिंग वेल्थ आहे, याकडे जास्तीत जास्त लोकांनी योग्य दिशेने माहिती करून घेऊन याचा उपयोग करून घ्यावा. आणि यामध्ये माझा जितका उपयोग होऊ शकेल, माझ्याकडून जी काही मदत होऊ शकेल, माझ्याकडून जी काही माहिती मी देऊ शकतो ही द्यायला मी सातत्यानेच तयार असतो. ती विनामूल्य असते आणि त्याच्यासाठी, चर्चेसाठी, माहितीसाठी तासनतास वेळ गेला तरी तो मी कोणालाही देत असतो. मी त्यात कधीही अमुक एक रक्कम
गुंतवणारा व्यक्ती असेल, ज्याला आमच्या भाषेमध्ये हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल म्हणतात, किंवा एखादा अगदीच छोटा, तर त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव मी गेल्या 25 वर्षामध्ये केलेला नाही आणि करतही नाही. ज्याला जितका वेळ आवश्यक आहे, ज्याच्या जितका शंका आहेत, त्या सगळ्या पूर्ण निरसन करता येतील माझ्याकडून. आणि याकरता मी स्वतः सातत्याने अपडेट राहायचा प्रयत्न करत असतो. वेगवेगळ्या प्रकारचं या विषयावरचं वाचन आणि अभ्यास तर माझा सुरू असतोच, पण त्याशिवायही तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन जिथे उपलब्ध आहे, अशा प्रकारची वेगवेगळी चर्चासत्र, अभ्यास वर्ग वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. त्यांना सातत्याने हजेरी लावणे आणि अन्य माध्यमामधून सतत विषयातली माहिती मिळवत राहणे, त्याचा उद्देश एवढाच आहे की माझ्या गुंतवणूकदारांपर्यंत ही योग्य प्रकारची माहिती मी पोचवू शकेन. हाही प्रयत्न मी सातत्याने करत असतो. ज्या पद्धतीने गेल्या 25 वर्षामध्ये माझ्या गुंतवणूकदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत काम केलेलं आहे, त्याच पद्धतीने भविष्यातसुद्धा याहीपेक्षा अधिक लोकांना या सगळ्या गोष्टीचा फायदा व्हावा असा माझा प्रयत्न राहील. आणि या प्रयत्नामध्ये आपणा सर्वांचं सहकार्य अशाच प्रकारे मिळत राहो. ज्या ज्या लोकांच्या मार्गदर्शनामुळे, ज्यांच्या आशीर्वादामुळे, ज्यांच्या सहकार्यामुळे मी माझ्या आयुष्याची वाटचाल इथपर्यंत समाधानकारकरित्या करू शकलो, त्या सर्वांचे मी शतशः ऋणी आहे. मी त्या सर्वांचे आभार मानतो.